काही भजनीवाले लोक येणार, त्यांचा नाश्ता. अहो तुम्ही नका ना टेन्शन घेऊ. देवाचंच करतोय ना आपण, म्हणजे घरचंच करतोय. वर्सले आपली कुठे दरवर्षी काय करतो आपण, पण या वर्षी आपल्याकडे आहे ना तर चांगलंच करायचं. मम्मा, यंदा आपल्याकडे पण लग्न आहे की नाही? हा, त्यात बोलू नाही पण बोलावं लागते. मागच्या वेळी खर्च झालाच नाही सगळा. अगं आता लग्न ठरलेलं आहे, ते कधी होऊ शकतं. मग आपण तयारीत नको करायला, मला सांग बरं. हो खरंय तुमचं. आता काय करायचं स्वामी? थांब 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 थांब, तू तू नको टेन्शन घेऊ. हा, म्हणून मी तुला सगळ्या हिशोबाचं काही सांगत बसत नाही. नाही मम्मी हे घे, पैसे. कसले पैसे? अगं ते शाळेतले युनिफॉर्म शिवले होते ना, तर त्याचेच पैसे मिळाले आहेत आज. अगं बाय, तुझ्या कष्टाचे पैसे आहेत ना, तर तुझ्याकडेच ठेव. आणि आता लग्न ठरलंय, थोडेसे खर्चाला असू दे तुझ्याकडे पैसे. मम्मी तेव्हाच तेव्हा बघ, आता हे घे. बाय, तू आमच्या दोघांचं बोलणं ऐकलंस का? नाही का? काही नाही, आपलं असंच. काय नाही. नक्की? हो ग, नक्की काही नाही झालं. आणि मम्मी, मी या घरासाठीच कमावते ना, आणि मी कुठे जाते रोज काहीतरी खरेदी करायला, म्हणून हे तुझ्यासाठीच. गुणाची ग बाय माझी. स्वतःच्या कष्टाचे पैसे मम्मीच्या हातावर ठेवतीये. अहो हीच खरी आपली श्रीमंती. मला ना तुझ्या लग्नासाठी छान बांगड्या करायच्या आहेत ग. म्हणजे घसघशीत नाही करता येणार, पण या नाजूक नाजूक हातांसाठी नाजूक बांगड्या करायच्या. आणि जेव्हा त्या तू घालशील ना, तेव्हा माझ्या डोळ्याचं पारणं फिटेल. मम्मी, मला सोन्याच्या बांगड्या नको आहेत, मला फक्त तुमचा आशीर्वाद हवाय.